नमस्कार, शुभ्राज रेसिपी आणि ब्लॉग मध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी माझ्या आवडीचा बेत बनवणार आहे, माझी फेवरेट रेसिपी बनवणार आहे, सोडे बटाट्यांचा रस्सा। चला तर मग वेळ न घालवता इथे मी सोडे घेतलेले आहेत आणि पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाणी आता छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये ह्या गरम पाण्यामध्ये हे सोडे घालून घेते आणि आता थोडा वेळ असंच ठेवून देते। त्यानंतर मग हे स्वच्छ धुवून घेते। सोडे बटाट्याचा रस्सा बनवण्यासाठी एक वाटण लागणार आहे। तर त्यासाठी मी आधी वाटण बनवून घेते। तर इथे बघा, मी इथे अर्धा कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा होता, अर्धा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आणि लसूण, 3 पाकळ्या लसूण। आता हे छान मी भाजून घेणार आहे। खोबरं आधी मिक्सरला बारीक करून घेते। तव्यामध्ये लसूण घातलेला आहे आणि थोडंसं तेल भाजून घेते। आता लसूण आणि कांदा आपण छान तेल भाजून घेऊया। कांदा आणि लसूण छान भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये हे बारीक केलेलं खोबरं घालून घेते आणि आता आपल्याला खोबरं छान असं खरपूस भाजून घ्यायचंय। हे बघा, खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता हे काढून घेते। हे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून छान असं बारीक वाटून घेणार आहे। बनवण्यासाठी मी आता सगळी तयारी करून घेतलेली आहे। तर इथे मी बघा एक बटाटा घेतलेला आहे, सालं काढून घेतलेली आहे बटाट्याची, जर सालं काढली नाही तरी सुद्धा चालेल। आणि ते अर्धा कांदा आहे, म्हणजे मोठा कांदा होता त्यामुळे मी अर्धा कांदा घेतलेला आहे। आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर सोडे आपण गरम पाण्यात भिजत घातलेले होते 10 मिनिटं, ते गरम पाण्यातून काढून त्यानंतर मी 3-4 वेळा छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि वाटण हे काढून घेतलेलं आहे। चला तर मग आता फोडणी देऊया। तर गॅसवर एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल आता छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता ठेचलेलं आलं आणि लसूण घालून त्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घालून घेते। आता हे छान परतून घेऊया। कांदा आणि लसूण छान परतून घेते आणि मसाले आपल्याला बेसिक मसाले आपल्याला लागणार आहेत, हळद, गरम मसाला आणि आपला रोजच्या वापरातला जो मसाला असतो तो। आता कांदा आणि लसूण छान परतलेली आहे, त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालून घेते। आता यामध्ये हळद, अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे मी हे लाल तिखट घातलेलं आहे, जे आपल्या रोजच्या वापरातलं असतं ते। त्यानंतर यामध्ये आपण हे सोडे घेतलेले आहेत धुवून, ते घालून घेऊया आणि बटाटे थोडंसं पाणी घालून घेते आधी। आता यामध्ये पाणी घालून घेते आपण बटाटे आणि थोडे आता आपण छान शिजवून घेऊया। यावर झाकण ठेवते आणि झाकणामध्ये पण थोडंसं पाणी ठेवूया। बघा, मी आता 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घेतलेले आहेत बटाटे आणि सोडे। बघूया आपण आता
छान शिजले आहेत का? बटाटा छान शिजलेला आहे, सोडे सुद्धा शिजलेले आहेत. तर यामध्ये मी आता हे वाटण घालून घेणार आहे. सगळं घालणार नाहीये, अर्धच घातलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते. आता आपल्याला हे छान 7-8 मिनिटं उकळून घेऊया. हे बटाट्यांचा रस्सा तयार झालेला आहे. आम्ही बाउलमध्ये आता काढून घेते. सोडे बटाट्यांचा रस्सा तयार आहे. भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खूप छान लागतं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समधून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा.